मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिन कोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर लक्षात ठेवा 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझ्या मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही, हे लक्षात घ्या। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे। ज्यांना मार्गदर्शन व्हॉट्सॲपद्वारे हवं आहे, जे लांबवर राहतात, त्यांनी माहिती टाकण्यापूर्वी मला विचारावं मोबाईलवर। तुमची समस्याप्रमाणे आपणाकडून मला कोणती माहिती हवी आहे हे मी सांगेल, त्याप्रमाणे आपण माहिती द्यावी आणि मग मी आपणाला 1-2 दिवसात मार्गदर्शन करेन। मार्गदर्शन सविस्तर असते, ग्रहयोग प्रमाणासहित आणि व्हॉइस मेसेज पण त्यासोबत असतो। याच्या उपर काही अपूर्णता आपल्याला वाटत असली किंवा काही अनावधानाने माझ्याकडनं मार्गदर्शन कमी झालेलं असल्यास किंवा आपणाला काही याच्या व्यतिरिक्त काही माहिती हवी असल्यास, मार्गदर्शन हवे असल्यास, आपण मोकळेपणाने माझ्याशी संपर्क साधावा। मी असं म्हणेल की आपल्याला समजा 2-3 शंका आल्या आहे आणि बोलण्याच्या ओघ्यामध्ये आपली एक शंका राहून जाते, म्हणून तसं न करता मला स्पष्टपणे आपल्याला सांगावंसं वाटते की आपण एका कागदावर ते लिहून घ्यावं आणि बोलताना आपण त्या तिघेही समस्या तुमच्या ज्या काही असतील त्या मोकळेपणे विचारावं। कारण मार्गदर्शन करणं हे माझं कर्तव्य मी समजतो। तुमचं समाधान होणं हे माझं श्रेय आहे। खऱ्या अर्थाने तुमचं तर ते श्रेय आहे। तुमच्यामुळे, तुमच्या सदिच्छेमुळेच मी मार्गदर्शन करीत असतो। असो, आपण मध्यंतरी रोज व्हिडिओ बघितले प्रवासामध्ये आणि नंतर मग आजारावस्था आली, डाव्या टोंगळ्याला ठोका बसला आणि तिथे जखम झाली आणि मग 2-3 दिवस दवाखान्यामध्ये राहावं लागलं। अजूनही टोंगळ्यावरच्या वाटीला धक्का लागला म्हणजे फार वेदना असतात। आधीच 1 वर्षापूर्वी उजव्या टोंगळ्याला लागलेलं होतं, 1.5 महिना प्लॅस्टरमध्ये राहिलो, आता डाव्या बाजूला राहिलं। जे नको त्या व्याधी होतात म्हातारपणी, याच्यासाठी मुलं मला नाही म्हणतात करू नका म्हणून, परंतु तिला मी वचन दिलेलं आहे, स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर या माझ्या पत्नीला, त्या वचनाला मी बांधिलकी आहे। मृत्यूच्या शेवटच्या क्षणापावतर रक्ताच्या शेवटच्या थेंबापावेत जेवढं करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न अवश्य करणार आहे। कारण याच्यामध्ये मार्गदर्शनपद श्रद्धांजली तिला वाहिली जाते असं मी समजतो। नित्य तिच्या पूजा अर्चा तिची असते, सकाळ संध्याकाळ। कारण ती माझी गुरु पण होती, पत्नी पण होती, अर्धांगिनी पण होती, सहचरिणी पण होती आणि वयोमानाने ती आईचं रूप पण घेते। बहीण पण असते, ताई पण असते, मुलगी पण असते, सून पण असते, पणती पण असते, असे विविध रूपामध्ये स्त्री वावरत असते। आजचा विषय हा विवाहाचा विषय आपण घेत आहोत। ते सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया। पुष्कळसे प्रश्न असे असतात की गुणमिलनानुसार नाही जमलं तर पुष्कळसे विवाह जमत नाही, जमवत नाही, हे लक्षात घ्या। अनेक 99% लोक मी बोलतो आहोत, अजूनही 99% लोक अज्ञानी आहेत। मी अनेकदा सांगतो की गुणमिलन करू नका, गुणमिलन हे तारखेनुसार होते, कुंडली मिलन करा, परंतु पुष्कळसे लोक कुंडली मिलनावर भर देतच नाही, गुणमिलनावरच धरतात आणि चांगली स्थळं निघून जातात किंवा नको ती स्थळं पदरी पडतात आणि घटस्फोट होतो, दुरावा होतो आणि विवाह मोडण्यासाठी मग पैशाची मागणी देखील होते। लाखो
रुपयांचा हा खेळ उर्मी बसतो. धरावं तर चालत नाही, सोडावं तरी चालत नाही, अशी परिस्थिती मुलाची पण होते, मुलीची पण होते, घराण्याची पण होते. आणि यदाकदाचित घटस्फोट झाला तर मात्र घटस्फोट सुखाचा झाला त्याला कारणं सांगावी लागतात. मुलाकडून मुलीची बदनामीकारक किंवा अकुकारक माहिती दिली जाते, मुलीकडून मुलाची माहिती त्याच पद्धतीने दिली जाते. आणि मग दूरवरच्या शिक्क्यामध्ये मग नाही त्याच्याशी विवाह केला जातो. याच्यासाठी प्रथमतः विवाह करताना गुणमिलन करूनच विवाह करावा. आता पहा, माझ्याकडे एक नाडीची पत्रिका 20 गुणाची. ही पत्रिका नाशिकची आहे, सिंह राशी आहे त्यांची. मुलाकडची पूर्व 4थ्या चरणावर आणि मुलीची राशी आहे धनु, पूर्वाषाढाच्या 4थ्या चरणावर. 20 गुण आहे आणि एक नाडी आहे. एक नाडी म्हटल्यावर यांनी नकार दिलेला होता, विवाह नको, कारण संतती होणार नाही असं भाष्य होतं. आणि या पहिल्या वर्षी नकार असताना योगायोगाने 1 वर्ष यांचा विवाहच झाला नाही, त्या मुलीचाही झाला नाही, मुलाचाही झाला नाही. आणि मग कुठून तरी माझी वार्ता त्यांच्याजवळ गेली आणि मग ते माझ्याकडे आले. ही 5 वर्षापूर्वीची कथा आहे, गोष्ट आहे. आणि मी मग सिंह राशीची पूर्व नक्षत्र 4थ्या या पतीची मुलाची पत्रिका मी स्वतंत्र काढली. धनुराशीची पूर्वाषाढा 4थ्या चरणाची मी पुन्हा दुसरी वेगळी पत्रिका काढली आणि दोघांच्या पत्रिकेचं मिलन केलं, गुणमिलन. आता गुणमिलन केलं तर 20 गुण एक नाडी तर येतेच, त्याला मी पण नकार देणार नाही. परंतु एक नाडी म्हणजे विवाहाला नकार का दिला तर संतती होणार नाही म्हणून. परंतु सिंह राशीच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा पंचमस्थानी बलवान होता, स्वराशीचा, म्हणजे हार्मोन्स प्रेरित हा मनुष्य होता. त्याचप्रमाणे मुलगीच्या याच्यात धनुराशी पूर्वाषाढाच्या 4थ्या चरणाच्या याच्यावर पत्रिकेमध्ये पंचम संतती भावामध्ये स्वराशीचा गुरु बलाढ्य होता, तोही धनुराशीचा होता. आणि यांचे संबंध लाभ आणि भाग्याशी जुळले जात होते दृष्टियोगामध्ये. षष्टम स्थानामध्ये रिकाम स्थान होतं, मृत्यूस्थान पण रिकाम होतं, कुठलाही दोष न होता. त्यांना आता आम्ही गॅरंटी कशी काय देणार? गॅरंटी डॉक्टरही देत नाही. ICU मध्ये भरती करतात, मरतात लोक. क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये भरती करतात, मरतात लोक. दवाखाने गल्लोगल्ली झाले तरी मृत्यूचं प्रमाण कमी नाही. मग असं का व्हावं? दवाखाने जास्त झाले, डॉक्टर जास्त झाले, गल्लोगल्ली झाले तर मृत्यूचं प्रमाण, आरोग्याचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे ना. तसा रिझल्ट नाही. मग कशाला हवे दवाखाने? वैद्य बरे होते, नाडीवर बोट ठेवायचे, सकाळ दुपार संध्याकाळ 3 पुड्या द्यायच्या आणि उद्या येऊ नये म्हणून माझे वडील सांगायचे. एकही मृत्यू माझ्या वडिलांच्या नावावर नाही, वैद्य होते माझे. आणि आज प्रत्येकाच्या दवाखान्यात आपण पाहिलं, डॉक्टरांच्या याच्यावर नोंदी घ्या तर किती मृत्यू आहे, शर्यत लागेल. आणि मग याच्याप्रमाणे जर मी पाहिलं तर तुम्हाला संतती होईल, तुम्ही करून टाका विवाह. 5 वर्षाची गोष्ट आहे. पहिल्याच वर्षी यांना मुलगा झाला आणि त्याच्यानंतर 3ऱ्या वर्षी मुलगी झाली. आज दाम्पत्य सुखात आहे. कारण रवी गुरुचा योग ह्या कुंडलीमध्ये जो आहे तो राजयोग म्हटला जातो. आज हे सुखसंपन्नता योग आहे. पहिला मुलगा झाल्याबरोबर याला नोकरी लागली आणि दुसरी मुलगी झाल्यावर नोकरीमध्ये श्रेष्ठ दर्जा मिळाला. धनाची पेटी ही मुलगी झाली. म्हणून इथे गुणमिलन करणं आवश्यक आहे. नाही, गुणमिलन करण्यानुसार नकार होता, कुंडली मिलन केलं म्हणून होकार मिळाला आणि मग ते आज
सुखात आहे. दुसरी पत्रिका माझ्याकडे आलेली आहे. ही पत्रिका फार जुनी आहे. ही पत्रिका जुनी इतकी आहे की जवळजवळ मला असं वाटते ही 20-25 वर्षाची तर असेलच माझ्यापूर्वी. तर मुलाची पत्रिका सिंह राशीची आहे. मघा नक्षत्राच्या 4थ्या चरणावर. मुलीची पत्रिका मकर राशीची उत्तराषाढ 3ऱ्या चरणावर आणि याच्यामध्ये एक नाडी आणि मृत्यू षडाष्टक. सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर मृत्यू षडाष्टक योगाची पत्रिका, त्यात एक नाडी. हे पण त्यावेळेला गुणमिलनामध्ये नकार दिला होता. यांनी पहिल्या जी कथा सांगितली त्याप्रमाणे 12 महिने लोटले होते आणि दोघांचाही विवाह झालेला नव्हता. म्हणून माझ्याकडे आले. मी गुणमिलन न करता कुंडली मिलन करून यांना सांगितलं की सिंह राशी मघा नक्षत्र 4थ्या चरणामध्ये अष्टम स्थानी असलेला शनी हा दीर्घायुष्य देतो. आणि असं असताना या ठिकाणी रवीची दृष्टी शनीवर पडते आणि त्यामुळे या ठिकाणी आरोग्य संपन्नता मिळेल आणि दीर्घायुष्य होईल. आता एक नाडी म्हटल्यावर या ठिकाणी गुरु शुक्राचा संयोग पहिल्या याच्यात, दुसऱ्या मुलीच्या याच्यात पण तसाच म्हटलं. मुलं पण होतील आणि मृत्यू मुळीच येणार नाही. म्हातारपण आल्याशिवाय मृत्यू नाही. ही घटना ताजी का झाली? मी दौऱ्यावर असताना, हे उज्जैनची घटना आहे, दौऱ्यावर असताना तिथेच त्यांच्या अंत्यसंस्कारामध्ये मला जावं लागलं. 77 वय या माणसाचं होतं आणि 2 वर्ष वयाने मुलीचं, पत्नीचं वय होते. पूर्ण दीर्घायुष्य मरण झालं. यांना 2 मुलं होती आणि दीर्घायुष्य जीवन यांनी जगलं. त्यानंतर आपण बघणार आहोत कर्क राशीची पत्रिका अक्षरशः नक्षत्राच्या 4थ्या चरणावर. पत्नीचा कुंभ राशी धनिष्ठा 2 आहे. पूर्ण मृत्यू षडाष्टक, गुण नाही, काही नाही, काही नाही. हे मृत्यू षडाष्टक म्हणतानाच घाबरले. ही 6 वर्षाची पत्रिका, 6 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे यांचं. लक्षात घ्या, कर्क राशी आश्लेषा नक्षत्र 4था चरण, कुंभ राशी धनिष्ठा 2रं चरण, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ मृत्यू षडाष्टक पूर्ण, गुण 0. कर्क राशी आश्लेषा नक्षत्राची रामाची राशी, कुंभ राशी धनिष्ठा नक्षत्राची. ही पण आपण पाहिलं तर कुंभ राशीचा शनी अष्टमस्थानी आणि कर्क राशीच्या वयस्थानामध्ये शनी. म्हणजे मृत्यू आला तर म्हातारपणानंतर येईल असं वयस्थान सांगते शनी असला की. आणि अष्टमस्थानात असलेला शनी हा दीर्घायुष्य देतो. परंतु अष्टमस्थानी असलेला शनी हा मात्र मेडिकलच्या कारकामध्ये मृत्यू देखील देतो. आणि मृत्यू देणारा जर शत्रू असला तर नक्की मृत्यू देतो. तर हा माझ्या पत्नीचा अनुभव मला आहे. दीर्घायुष्याची पत्रिका असताना वृषभ राशीच्या व्यक्तीकडनं मेडिकलच्या भावनेतून मृत्यू. मी त्यावेळेला गर्भगळीत झालो, मला सुचलं नाही. म्हणजे काळ आला की सुचत नाही, तो अनुभव मला पण आलेला आहे. तर असा हा मृत्यू षडाष्टकी योग असत असताना आज हे दाम्पत्य जिवंत आहे, सुखात आहे, एकही रोग नाही. आश्चर्य असं की यांना डायबिटीस नाही आणि हृदयाची स्पंदनं पण बरोबर आहे, डोळ्याने दिसते, दात पण उत्तम आहे.
वजन सडपातळ आहे. मृत्यू षडाष्टक असूनही मृत्यू आलेला नाही. हे केव्हा कळलं आपल्याला? गुणमिलनात नव्हे. गुणमिलनात तर सांगतो मरण आहे, करू नका. पण कुंडली मिलन प्रत्येकाची पाहिल्यावर दीर्घायुषी आपल्याला दिसते आहे. परंतु यांनी दोघांनी कुंडल्या काढावं लागतं, यासाठी लक्षात घ्या. स्वतंत्र कुंडल्या काढून मग कुंडली मिलन पत्रिका वेगळी करावी लागते. पुष्कळसे माझ्याकडे येतात, तात्पुरतं बघा, नुसतं सांगा. जन्म आयुष्याचा प्रश्न आहे, मुलामुलींचा प्रश्न आहे, तुमच्या अपत्याचा प्रश्न आहे, त्याच्यात वंश होणार आहे तुमच्या घराण्याचा. ज्याच्याकडे लक्ष द्यायला ते त्याच्याकडे देत नाही. DJ 2-2 लावतात, मंगल कार्यालयाकडे वाटेल तसे पैसे खर्च करतात, जेवणावळीत खर्च करतात, लक्झऱ्यामध्ये खर्च करतात, सोन्याच्या दागिन्यांमध्ये वारंवार खर्च करतात. आणि जिथे पाहिजे आपल्याला कर्तव्य करायचं आहे, जे बघायचं आहे, तिथे मात्र नाही. विपरीत बुद्धी. आणि जेव्हा संकट येते तेव्हा शहाणपण येऊन उपयोग नाही. त्यानंतर आपल्याला मिथुन राशीची पत्रिका आहे. पुनर्वसा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणावर या मुलाचा, आणि मुलगी आहे मीन राशी, रेवतीचं 4थे चरण. आता पहा, मिथुन राशी, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 25 गुण आहे. दोष मुळीच नाही. दशम म्हणजे नशिबाचा योग. गुणमिलनात कुंडली मिलन नाही. 25 गुण आणि दोष नाही, एकही दोष नाही. नक्षत्र दोष नाही, कुटदोष नाही, मृत्यू षडाष्टक नाही, एक नाडी दोष नाही, कुंज दोष नाही, नक्षत्र दोष नाही, गणदोष नाही. एवढं असताना 25 गुण भरपूर आहे. 18 गुण किंवा 18 गुणाच्या वर विवाह करावा असं गुणमिलनात सांगितलं जाते. 25 गुण असताना मात्र या ठिकाणी दोष नसताना यांची पत्रिका मी ज्या वेळेला पाहिली त्यावेळेला या ठिकाणी मुलाची पत्रिका अल्पायुषी होती. मुलाची राशी ही कुंडलीमध्ये मिथुन राशी, अष्टमस्थानीचा कर्क, राशीचा स्वामी चंद्र, त्यासोबत आणि तो भाग्येश चंद्र मृत्यू स्थानात, म्हणजे भाग्य नाहीसं होणं. आणि त्याच ठिकाणी असलेला रवी हा कुंडलीमध्ये चंद्र रवी म्हणजे अमावस्येचा योग, आणि त्याच्यावर लग्नस्थानामध्ये असलेला शनीची दृष्टी. परिपूर्णरित्या दृष्टी म्हणजे द्वितीय स्थानातून आलेली. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 द्वितीय स्थानी असलेला शनी. ही योग अल्पायुषी नक्कीच आहे. पत्रिका मी नाही सांगितलं, यांनी ऐकलं नाही. वर्षभराची ही घटना आहे. कारण इतरांकडनं 25 गुण, भरपूर गुण, माझ्या गणितावर विश्वास ठेवला नाही, विश्वास बसला नाही, श्रद्धा नव्हती. कारण याच्यामध्ये कुठलाही दोष नव्हता, परंतु मला ही दोषात्मक दिसली. मी नाही सांगितलं, परंतु यांनी ऐकलं नाही. आणि मग एका ॲक्सिडेंटमध्ये मुलगी ही आणि मुलगा हा पती पत्नी 2 व्हीलरने जात होते. मुलगी ही पडली, ती गवतावर पडली बाजूच्या ह्याच्यात, आणि हा मुलगा जो पडला तो बाजूला जो दगड लावलेला असतो महिलाचा, तिथे डोकं आपटलं गेलं आणि खलास झाला. मुलगी विधवा झाली.
नुकतंच लग्न झालेलं होतं, परंतु या लग्न झालेलं असत असताना मात्र मुलीच्या गर्भ होता आणि त्या गर्भाला धक्का लागला, पण तो कळला नाही आणि डिलिव्हरी झाली. त्या धक्क्याच्यामुळे त्याला डोक्याला मार बसलेला, म्हणजे मेंदूला मार बसलेला, आणि मग त्याला आकडीचे विकार सुरू झाले, ज्याला फेफरं म्हणतात आपण मराठी भाषेमध्ये. आता हे फेफरं आयुष्यभराचंही असते, कारण हे जात नाही. डोक्याला मार बसला गर्भाशयामध्ये असताना की अशी घटना घडते, आणि तीच दुर्दैव ह्या मुलांमध्ये आलं. आता या ठिकाणी आम्ही जे सांगतो, तुम्हाला मार्गदर्शन करतो, हे तुमच्या हितासाठी करतो. तुमचं रक्षण व्हावं, संरक्षण व्हावं, तुमचा संसार सुखाचा व्हावा, चांगला व्हावा, नांदवावा, ही आमची इच्छा असते. तुम्ही ज्यावेळेला आमच्याकडे येतात त्यावेळेला मी कुंडलीमध्ये सुख पाहण्याच्या ऐवजी दुःखाकडे माझी नजर जास्त असते. आपल्याला दुःख, कष्ट, समस्या आपल्याला ह्या समजल्या ना, तर आपल्याला त्याच्यावर उपासना आराधना करून त्या निश्चित आपल्याला नाहीशा करता येतात किंवा लांबवता तरी येतात. एकदा घटना घडली, विवाह झाला, तर मग काय कराल? मग उपासना आराधनाच्या माध्यमातून, कारण ज्योतिषशास्त्रामध्ये काही टॅबलेट नाही, सलाईन नाही, काही गोळी नाही, काही इंजेक्शन नाही. एवढं करूनही क्रिटिकल हॉस्पिटल ICU मध्ये मरण पावतातच लोक, रिॲक्शन होतात. उपासनेची रिॲक्शन नाही होत. योग्य उपासना हवी. उपासनेमुळे मृत्यू नाही येत, औषधामुळे मृत्यू येतो, विज्ञानामुळे मृत्यू होतो, धर्मकारणामुळे मृत्यू येत नाही. आणि काही यथाकथाचे धर्मकारणामुळे झालं तर त्याच्यात आपण आपला दोष असतो. आपण ज्या वेळेला पहा, एक उदाहरण म्हणून सांगतो की मला अनेकदा विचारतात लोक, का हो तीर्थयात्रेला गेले आणि ॲक्सिडेंट झाला, लोक मृत्यू आला, हे कसं काय? देवाकडे जाताना किंवा देवाकडून परत येताना मृत्यू का येतो? अलाहाबाद प्रयागराजला कुंभमेळा झाला, हजारो लोक मिळे का लाख, काय मिळे, शेकडो मिळे, हे सरकारला माहिती. मग असा का मृत्यू आला? तर त्याच्यातला गोषवारा तुम्ही बघा. त्या मृत्यूंच्या ज्यांची नावं तुम्ही घ्या, तर ही सगळी तरुण मंडळी असते. पती पत्नी, मुलगा असला तर मुलगा, एक मुलगा, दोन मुलगा सह हे तीर्थयात्रा करतात. मग तुम्ही म्हणाल तीर्थयात्रा केला तर प्राण वाचला पाहिजे का गेला पाहिजे? घरी आई वडील असतात, त्यांची मूर्ती घडवणारे घरी आहे, तुमचं सूत्र घरी आहे, तुमचा पांडुरंग घरी आहे. आई वडिलांना वेदना देऊन तुम्ही बाहेर जातात, त्यांना बरं नाही वाटणार तुम्ही तीर्थयात्रेला जातात तर. ते सांगत असतील, मनात ठेवतात, कुटतात. वास्तविक त्यांच्यासह तीर्थयात्रा करा किंवा त्यांना अगोदर तीर्थयात्रा करून नंतर तुम्ही जा, पण तसं जात नाही, मग असा मृत्यू येतो. मी तर अनेकदा सांगतो की संशोधन करा याच्यामध्ये, की तीर्थयात्रेच्या निमित्ताने धार्मिक कारणामध्ये ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्यामध्ये आई वडील सोबत होते का? किती टक्केवारी निघते बघा. आई वडिलांचा नमस्कार करून तुम्ही निघाले, आई वडिलांची मर्जी करून निघाले, तर हे अशक्य नाही, शक्य नाही. मग त्यांना सांगावं लागतं की माझे गुडघे दुखतात, मला काही इच्छा नाही, मला झोप येत नाही, मी कसा प्रवास होईल, काय होईल. अरे आता तर गाड्या घोड्या पालख्या निघालेल्या आहे, आई वडिलांना पालखीत घेऊन जा.
आई वडिलांनी तुम्हाला एक पावतर लग्न, यावं पावतर 2चे 4, 4चे 6 केले आहे, तुमची एवढी ऐपत नाही. श्रावण बाळ बना. ज्या वेळेला आई वडील दुःखी असतात त्यावेळेला ह्या घटना नवीन दाम्पत्य असो का जुने दाम्पत्य असो की मुलं मुली असो त्यांच्यावर हे परिणाम होणारच. आई वडिलांनी जरी आशीर्वाद दिला तर कर्मगतीच्या हिशोबात मात्र तो आशीर्वाद होत नाही, गणला जातच नाही. हे फोकाचे आशीर्वाद होतात. मग देवांनाही आशीर्वादाच्या याच्यामध्ये हात घालण्याचा अधिकार नाही. रामाला वनवास घडला, सतीला यज्ञात उडी मारावी लागली, हे आपण उदाहरणं बघतो देवादिकांचे. तर याच्यावरून आपल्याला काही शहाणपण घ्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे. विवाहाच्या वेळेला पुष्कळशे प्रेमविवाह करतात, पण प्रेमविवाहाला माझा विरोध नाही, पण आई वडिलांना विचारून आई वडिलांना आशीर्वाद घेऊनच विवाह व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सरकारने कायदा केला पाहिजे, आई वडिलाच्या स्वाक्षरीशिवाय विवाह मान्य नाही. पण सरकार याच्याकडे लक्ष देत नाही. मला याच्याविषयी अनेकांकडनं प्रश्न येतात, विचारणा होते, त्यांना मी हे स्पष्ट सांगतो. मी माझ्या बाबतीतही हे सांगतो, मला विचारून मुलं जातील तर आशीर्वाद सोबत घेऊन जातील, नाही जातील तर माझा आशीर्वाद मुळीच नाही, असं आहे. आणि असंच होते, आपण बोलाने नाही होत. कर्मगतीचा हिशोब जो असतो तो तसाच होतो. अष्टपुत्रा सौभाग्यवती हा आशीर्वाद पूर्वी होता, म्हणून कुंडलीमध्ये 8 पुत्राचं स्थान असते. ज्योतिषशास्त्र महान आहे. असो, आजचा विषय आपण इथेच थांबूया. म्हणून मला सांगायचं आहे की गुणमिलन न करता कुंडली मिलन करून विवाह करा. गुणमिलन हे फक्त तारखेनुसार असते, त्याच्यात कुंडली बघितली जात नाही, ग्रहयोग तपासले जात नाही, योग सांगितले जात नाही, आयुष्य कळत नाही, रोग कळत नाही, आपल्याला संपत्ती कळत नाही, विपत्ती कळत नाही, दुःख कळत नाही, कष्ट कळत नाही, संतती होईल की नाही हे कळत नाही. विवाहानंतर भाग्योदय आहे का, घटस्फोट आहे का, फारक्ती आहे का, कोर्ट कचेरीचे प्रसंग आहे का, दुर्धर आजार आहे का, नपुसक आहे. अनेकांच्या माझ्याकडे येत असताना मी सांगतो की हा मुलगा नपुसक आहे, ऐकत नाही, मग मागावून घटस्फोट होतो. काही वेळेला विज्ञानामध्ये दोघी ओके सांगितलं जाते आणि संतती होत नाही. प्रत्येक वेळेला पती पत्नी संसार करतात म्हणून प्रत्येक वेळेला अपत्य होते का, नाही. इथे ज्योतिषशास्त्र खरं ठरते. विज्ञान सांगते की क्रिया केली की तुम्हाला तसं घडते. मग क्रिया संसाराची रोज होते, 8 दिवसांनी होते, 15 दिवसांनी होते, महिन्याने होते, तीव्रतेने होते, इच्छेने होते. मग प्रत्येक बाबतीत संतती होते का, नाही. का नाही होत? त्यावेळेला ग्रहयोग अनुकूल असतील तेव्हाच होते संतती, नाही तर होतच नाही. मग इथेच विज्ञानाच्या पुढे ज्योतिषशास्त्र असते. माझं वाक्य आहे, पुष्कळशे ज्योतिषी ज्योतिषशास्त्राला विज्ञान समजतात. विज्ञान चुकीचं आहे, विज्ञान कमी आहे, विज्ञानाला वय नाही आहे, अजून ते पोरकट आहे. कारण आताचं विज्ञान आहे. ज्योतिषशास्त्र लाखो वर्षापूर्वीचं आहे, परंपरेचं आहे, देवादिकांचं आहे, ऋषीमुनींचं आहे. विज्ञान मानवनिर्मित आहे. काल पेनिसिलिन चालत होतं, आज पेनिसिलिन चालत नाही. ऑपरेशन करता करता मनुष्य मरतो. गल्लोगल्ली दवाखाने, पण रोग वाढत आहे. हाडाची दुखणी नव्हती, कॅन्सरसारखे विकार नव्हते, मोतीबिंदू गिंदू काही नव्हते. माझ्या वडिलांना मोतीबिंदू झालेला नाही, दात कायमस्वरूपी होते, ब्लड प्रेशर नव्हते, साखर नव्हती आणि आरोग्य संपन्न जीवन होतं. वैद्य स्वतः होते. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया.
आणि आजच्या कार्याला समापन करूया.